ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी साई दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे। दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं सुद्धा दृश्य आहे। ऑनलाईन बुकिंग करूनच साई दर्शनाकरता या असं आवाहन साई संस्थांकडून वारंवार केलं जात आहे। मात्र ऑफलाईन दर्शन पास घेण्यावर देखील साई भक्तांचा भर असल्याचं दृश्य आहे। नाताळच्या सलग सुट्ट्यानंतर शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी जी आहे ती सातत्याने दिसून येत आहे। आज रविवार आहे, रविवारच्या दिवशी देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। असंख्य भाविक जे आहेत ते बायोमेट्रिक पद्धतीचा पास घेऊन दर्शनासाठी येत आहे। संस्थांना आवाहन केलं होतं की ऑनलाईन बुकिंग करूनच शिर्डीत यावं, मात्र तरीही जास्त प्रमाणामध्ये ऑफलाईन दर्शनाचे पास जे आहेत ते भक्त घेताना दिसतात आणि त्यामुळे जी व्यवस्था आहे ती काही प्रमाणात कोलमडल्याचं चित्र आहे। आपण बघू शकतो की 2 नंबर गेटवरची जी रांग आहे ती 1 किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। असंख्य भाविक जे आहेत ते 1 ते 1.5 तासापासून या दर्शन बारीमध्ये उभे आहेत। मध्यंतरी आरती होती त्यामुळं ही गर्दी आणखीनच वाढत गेली आणि साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत दर्शन रांग जी आहे ती जाऊन पोहोचली होती। मात्र दोन्हीकडून जर ही गर्दी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न होत नसेल तर अशीच गर्दी जी आहे ती सातत्यानं रस्त्यावर दिसून येईल आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडेल। 30 तारखेला जे मंदिर सुरू असतं रात्री, जे भाविक नवीन वर्षात येतात, मात्र त्याच्यातही संभ्रमावस्था आहे। अजूनही जे मंदिर आहे ते खुलं ठेवणार का नाही याबाबत संस्थांना स्पष्ट केलेलं नाही। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी।